हॅलो स्टुडंट्स, 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन फिजिक्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय तिसरा चॅप्टर मोशन इन अ प्लेन. आणि आपल्याला ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ज्या आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत आहेत त्या झालेल्या आहेत. एक आपण बघितले वेलॉसिटी. वेलॉसिटीचा अर्थ आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजेच एक्स अपॉन टी. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, velocity is equal to x2 minus x1, म्हणजेच चेंज इन द डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. सो हा आहे पहिला फॉर्म्युला. नंतर आपल्याकडे आहे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. हाच फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो, व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. सो व्ही मायनस यू अपॉन टी हा पण ॲक्सेलरेशनचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आणि हे सोडून आपल्याला मिळालेत न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन, किंवा त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं तर 3 काय आहेत, हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. मग ह्या 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स पहिलं बघा, ते आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्याच्यामध्ये ए म्हणजे कोण आहे, ॲक्सेलरेशन, टी म्हणजे टाईम, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, आणि एस म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. सो हे आहेत 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, आपण ह्याच्याशी रिलेटेड काय करूया, एक्झाम्पल्स चेक करूया, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा, सो हे आहे पहिले एक्झाम्पल. मागे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 3मध्ये तिसरा आहे. बघा, अ कार ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 50 km/h. ओके, सो एक कार आहे जिचं स्पीड आपल्याला दिले, म्हणजे वेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे, आणि किती आहे, 50 km/h. आता पहिली गोष्ट की आपण नेहमी जो काय दिलेला गिवन डाटा आहे किंवा ज्या व्हॅल्यू आहेत क्वांटिटीच्या, त्या SI युनिटमध्ये वापरतो आहे. मग km/h ही काय नाही आहे, SI युनिट नाही आहे. काय असायला पाहिजे वेलॉसिटी, मीटर/सेकंड. मग इथं ही जी दिल्ली व्हॅल्यू आहे ती काय करायला पाहिजे, कन्वर्ट करायला पाहिजे. 50 km/hच्या ऐवजी ती कन्वर्ट करून मीटर/सेकंडमध्ये आपल्याला करायला पाहिजे. ठीक आहे, असं कधी करायचं कन्वर्जन, जेव्हा बाकीच्या दिलेल्या क्वांटिटी पण जर SIमध्ये असतील तर. पण जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या सगळ्या व्हॅल्यू एकसारख्याच दिल्या असेल, km/h km/h, तर मग करायची गरज नाही आहे. बरं ठीक आहे, इथे बघूया. सो हे काय आहे, गाडीचं स्पीड दिलं आहे 50 km/h फॉर 30 मिनिट्स. पहिले जे गाडीचा प्रवास सुरू आहे आणि पहिल्या 30 मिनिटांमध्ये गाडीचा स्पीड आहे 50 km/h. ॲट 30 km/h फॉर नेक्स्ट 15 मिनिट्स. आणि पहिल्या अर्धा तास झाल्यानंतर गाडीचं स्पीड काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे 30 km/h. आणि किती वेळ, 15 मिनिटासाठी परत 30च्या स्पीडने गाडी चालली आहे. अँड देन 70 km/h. आणि मग त्यानंतर परत गाडीचं स्पीड काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, वाढलेलं आहे. किती झालेलं आहे, 70 km/h. आणि किती वेळासाठी, पुढचा 45 मिनटं. म्हणजे गाडीनं किती वेळ प्रवास केला, 30 मिनिट अधिक 15 मिनिट अधिक 45 मिनिट. एवढं टोटल केलं की तेवढी मिनटं गाडीनं काय केलेलं आहे, प्रवास केलेला आहे. आणि प्रत्येक वेळी गाडीचं स्पीड काय होत गेलेलं आहे, चेंज होत गेलेलं आहे. ओके, सो आपल्याला काय विचारले त्यांनी, व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार. ठीक आहे, ॲव्हरेज स्पीड विचारले. ओके, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आहेत का, तर डिस्प्लेसमेंट इथं कुठे दिलेले दिसत नाही आहे. सो डिस्प्लेसमेंट दिलेले नाही आहे. काय काय दिले बघा, तर दिलेलं आपल्याला आहे गाडीचं स्पीड दिलेलं आहे. मग इथं आपण वेगवेगळं स्पीड आहे आणि ते वेगवेगळ्या टायमिंगला आहे. मग त्याच्यानुसार आपण म्हणूया की पहिलं गाडीचं स्पीड होतं V1 आणि त्याच्यासाठी लागलेलं टायमिंग आहे T1. नंतर गाडीनं स्पीड बदललं, ते झालं V2 आणि त्यावेळी किती टाईम घेतला, T2. असंच परत गाडीचं स्पीड काय झालं, V3 आणि T3. सो आपण जे काही गाडीचे 3 स्पीड आहेत त्यांच्यासाठी V1 V2 आणि V3, आणि जे काही गाडीचे 3 टाईम आहेत त्यांना आपण T1 T2 आणि T3 असं म्हटलं आहे. सो त्यांनी विचारले ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीड काढायचं म्हटले तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे ॲव्हरेज स्पीडचा.
टोटल पाथ डिवायडेड बाय टोटल टाईम. आता टोटल टाईम तरी आपल्याकडं आहे. टोटल टाईम कसं आहे आपल्याकडं मिनिटमध्ये आहे. ओके, मी तुम्हाला ते कन्व्हर्जनचं मगाशी म्हटलं ते बघा. इथं वेलॉसिटी कशामध्ये आहेत किलोमीटर पर आवरमध्ये, आवर्स, आणि टाईम कशामध्ये मिनिट. इकडे आहे आवरमध्ये आणि इकडे म्हटलं मिनिट. मग आपल्याला हे मिनिट घेऊन चालणार नाही. एक तर तुम्हाला मग हे किलोमीटर पर मिनिटमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे तर वेलॉसिटी, जे थोडंसं किचकिट काम होईल. त्यामुळे हे असंच राहू दे. त्याच्याऐवजी आपण काय करूया, टाईम जे आहेत हे टाईम आपण आवर्समध्ये कन्वर्ट करूया. सो T1 टाईम कसं कन्वर्ट होईल, 30 मिनिट म्हणजे अर्धा तास, सो 0.5 आवर. 15 मिनिट म्हणजे 25वा भाग ना, म्हणजे पाव भाग, म्हणून 0.25. आणि 45 मिनिट्स म्हणजे 0.75 आवर्स. सो आपण काय केलं, टाईम आवर्समध्ये कन्वर्ट केलं आहे. सो ह्याचं काय झालं की ह्याच्यामुळं दिलं गिवन डाटा आता एकसारखा दिसतो आहे. वेलॉसिटी पण दिसते किलोमीटर पर आवरमध्ये आणि टाईम पण दिसते आवरमध्ये. सो हे ठीक आहे की आपण एकसारखं करून घेतले. मग आता आपण कॅल्क्युलेशनला जाऊ शकतो आहे. सो कॅल्क्युलेशनला आपला फॉर्म्युला काय असणार आहे की ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय, टोटल टाईम डिवायडेड बाय टोटल टोटल पाथ डिवायडेड बाय टोटल टाईम. पण पाथ दिलेलं नाही, डिस्टन्स किंवा लांबी दिलेलं नाही, फक्त टाईम दिले. म्हणजे आपण असं म्हणूया की टोटल पाथ म्हणजे एक्स आणि हे म्हणजे काय आहे टी. मग जर मी म्हटलं वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे एक्स अपॉन टी, डिस्टन्स अपॉन टाईम, तर ह्या फॉर्म्युल्यावरून व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी, ह्या फॉर्म्युला एक्ससाठी फॉर्म्युला काय तयार होईल, एक्ससाठी फॉर्म्युला तयार होईल वेलॉसिटी इंटू टाईम. डिस्टन्ससाठी फॉर्म्युला होईल वेलॉसिटी इंटू टाईम. मग ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काय करूया, जे आपल्याला दिलेलं नाही आहे ते कॅल्क्युलेट करूया. म्हणजे X1, X2 आणि X3 तिन्ही वेळी तिन्ही स्पीडला जे काही डिस्टन्स कवर केलं जाईल गाडीकडून ते आपण इथं कॅल्क्युलेट करूया. सो X1 म्हणजे काय येणार, जे तुम्हाला मी फॉर्म्युला दाखवला इकडे की डिस्टन्स इज इक्वल टू काय आहे, वेलॉसिटी इंटू टाईम. मग त्या फॉर्म्युल्यावरून इथं होईल X1 इज इक्वल टू V1 इंटू टी, कारण V1ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि T1ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. सो हे झालं X1 म्हणजे पहिलं डिस्टन्स. गाडीचं स्पीड 50 असताना पहिल्या 30 मिनटामध्ये गाडीनं कवर केलेलं हे किती आहे अंतर, 25 किलोमीटर. X2 बघा, V2 इंटू T2, गाडीचं स्पीड 30 झाल्यानंतर 15 मिनटामध्ये गाडीनं किती डिस्टन्स कवर केले, 7.5 किलोमीटर. आणि X3 52.5 किलोमीटरमध्ये. बघा ह्या व्हॅल्यू कशा किलोमीटरमध्ये लिहिणार आपण, कारण आपण वरती डाटा कसा ठेवला आहे, किलोमीटरमध्येच ठेवलेला आहे म्हणून. सो हे काय झालं, डिस्टन्स पण आता आपण कॅल्क्युलेट केलं, पण आपल्याला पहिला ॲव्हरेज. मग ॲव्हरेजचा अर्थ असतो सगळं ती जर्नी संपल्यानंतर, ट्रॅव्हलिंग संपल्यानंतर. मग तसं असेल तर मग आपला फॉर्म्युला असा होईल, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग वरती टोटल पाथ म्हणजे टोटल डिस्टन्स, मग ते किती असणार, X1 प्लस X2 प्लस X3, आणि खाली असणार आहे टोटल टाईम. मग ते सगळ्या व्हॅल्यू इथं भरल्या, टोटल केली, आणि हे जर आपण सोडवलं 85 भागिले 1.5 तर आपल्याला मिळेल 56.66 किलोमीटर पर आवर. सो हे काय झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. हे खूप सोपं एक्झाम्पल होतं. अजून आपल्याला ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, पुढे जाऊया. ओके, सो हे एक ग्राफिकल एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये ग्राफवरून तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, बघूया काय म्हटलं आहे, अ वेलॉसिटी टाईम ग्राफ. कोणता ग्राफ आहे, वेलॉसिटी अँड टाईमचा ग्राफ. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती असणार टाईम आणि वाय ॲक्सिसवरती असणार आहे वेलॉसिटी. इज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. ओके, जराशी डायग्राम बघून घ्या. सो बघूया, एक्स ॲक्सिसवरती आहे टाईम. टाईम बघा कसा आहे, टाईम सेकंडमध्ये आहे. इथं टाईमच्या पुढे लिहिलं आहे बघा ब्रॅकेटमध्ये यस, म्हणजे टाईम सेकंडमध्ये आहे. आणि वेलॉसिटी कशामध्ये आहे, मीटर पर सेकंडमध्ये आहे. ओके, टाईमच्या व्हॅल्यू कशा आहेत बघा, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, 6 सेकंड, 7 सेकंड, 8 सेकंड. म्हणजे जी काही इथं पॉईंट, जी काही कार जी कोण असेल तिने किती वेळ ट्रॅव्हल केलेला आहे, 8 सेकंड प्रवास केलेला आहे. आणि त्यावेळी स्पीड किती होत गेली, 5, 10, 15, 20 असं वाढत गेलं आहे. ठीक आहे, जरासं ग्राफ बघा. इथून ग्राफ असा वरती वरती चालला आहे तिरका. म्हणजे इथं वेलॉसिटी वाढत गेल्या, 0पासून वेलॉसिटी किती होत गेल्या, इथंपर्यंत एपर्यंत वाढली ती, म्हणजे किती झाली ती 20. तिथून पुढे एपासून बीपर्यंत बघा, तेवढ्या टाईममध्ये गाडीचं स्पीड ना वाढले नाही कमी, अशी आडवी लाईन दिसते ना, जी ना वाढली ना कमी, ती किती राहिली, 20च राहिले स्पीड.
आणि बी नंतर गाडीचं स्पीड परत कमी, ग्राफ खालती सरकला आहे बघा, परत तो तिथं खाली एक्सला जाऊन टेकला आहे, म्हणजे नंतर गाडीचं स्पीड परत कमी कमी होत गेलं आहे, उलटं होत गेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं डायग्रॅम. आता आपल्याला काय विचारलं बघा, इनिशियल स्पीड ऑफ द कार, गाडीचं सुरुवातीचं स्पीड. आता ग्राफवरून सांगा, ग्राफ कुठून सुरू झाला आहे? झिरोपासून. वेलॉसिटी कुठं आहे? झिरोपासून स्टार्ट झाले, म्हणजे कार पहिला थांबलेली असणार आहे, रेस्ट कंडिशनला असणार आहे. याचा अर्थ गाडीचं इनिशियल स्पीड असणार आहे 0. बघा इथे आहे बघा, इनिशियल स्पीड इज ॲट ओरिजिन दॅट इज 0. सेकंड क्वेश्चन बघा, मॅक्सिमम स्पीड अटेन्ड बाय द कार. ग्राफवरून काय सहज तुम्ही सांगू शकताय की त्या कारनं मॅक्सिमम डिस्टन्स, सगळ्यात जास्त डिस्टन्स किती घेतलं आहे. सो पहिला जो चढता ग्राफ आहे झिरोपासून असा वरती वरती वरती, तो इथं एपाशी जाऊन थांबतो आहे. आणि ए कितीच्या लाईनमध्ये आहे? 20 वेलॉसिटी 20च्या, म्हणजे जास्तीत जास्त वेलॉसिटी किती झाली? 20 मीटर पर सेकंड. सेकंड आन्सर इथं आहेच. मॅक्सिमम स्पीड अटेन्ड बाय द कार वी मॅक्स स्पीड फ्रॉम ए टू बी किती आहे ते? 20 मीटर पर सेकंड. नेक्स्ट काय झालं? पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग झिरो ॲक्सिलरेशन. झिरो ॲक्सिलरेशन दाखवणारा पार्ट कोणता आहे ग्राफमध्ये? ओके, सो तुम्हाला माहिती पाहिजे की ॲक्सिलरेशन म्हणजे काय. तर ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं? वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे वेलॉसिटीमध्ये बदल होत राहिला पाहिजे टाईमनुसार. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, म्हणजे इथं बघा, ओपासून ग्राफचा भाग बघा, ओपासून एपर्यंत. ओपासून एपर्यंत ग्राफ वरती वरती सरकत जातो आहे, म्हणजे गाडीचं जी वेलॉसिटी आहे ती वाढत वाढत जाते. 0, 5, 10, 15 आणि 20. म्हणजे ओपासून एपर्यंत गाडीचं स्पीड काय होत गेलं आहे? वाढत गेले. ठीक आहे. मग स्पीड वाढत जाणं म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. ठीक आहे, म्हणजे इथं काही ना काहीतरी ॲक्सिलरेशन आहे. ओके, शेवटचा पार्ट बघा ग्राफचा, बी पासून सी पर्यंतचा. बी पासून सी पर्यंत ग्राफ उलटा खाली सरकलेला दिसते, म्हणजे गाडीचं स्पीड जे 20 होतं ते कमी कमी होत गेले. 20, 15, 10, 5 असं उलटं होत गेलं आणि 0 झाले. म्हणजे तिथं पण स्पीड वेलॉसिटीमध्ये बदल होत आहे, फक्त तो बदल काय आहे? निगेटिव्ह बदल आहे, कमी कमी होणारा बदल आहे. म्हणजे तिथं पण ॲक्सेलरेशन आहे, पण ते काय आहे? निगेटिव्ह. ओके, मग आता राहिला पार्ट कोणता ग्राफचा? एपासून बीपर्यंत. एपासून बीपर्यंत गाडीचं स्पीड काय होतं? फिक्स. म्हणजे किती होतं? 20, 21, 20, 20, 20, 20. ठीक आहे, म्हणजे तिथं गाडीचं स्पीड ना वाढलं ना कमी झालं. म्हणजे जिथं वेलॉसिटी चेंज होत नाही तिथं ॲक्सेलरेशन 0 असतं. जिथं वेलॉसिटी चेंज होत नाही तिथं ॲक्सेलरेशन 0 असतं. म्हणजे ग्राफच्या ए बी पार्टमध्ये काय आहे ते आपलं तिसरं आन्सर आहे, झिरो ॲक्सेलरेशन. ओके, द पार्ट ऑफ द ग्राफ विच शोज झिरो ॲक्सेलरेशन इज बिटवीन, टायमिंग किती आहे बघा, 3 सेकंड ते 6 सेकंडच्या दरम्यान, म्हणजेच ए बी पार्ट. ओके, परत पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. रिटार्डेशन म्हणजे काय? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ओपासून एपर्यंत वेलॉसिटी वाढत चालली आहे, इन्क्रीज वेलॉसिटी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि बीपासून सी काय आहे? वेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे, म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच दुसरा शब्द आहे रिटार्डेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचाच दुसरा शब्द आहे रिटार्डेशन. मग इथं बीपासून सीपर्यंत काय आहे? रिटार्डेशनचा पार्ट आहे. आणखी बघा काय विचारले, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड. फर्स्ट 6 सेकंड. ओके, पूर्ण जर्नी किती वेळची आहे? 8 सेकंडची. पण ठीक आहे, त्यांना 8 सेकंडपर्यंत नको आहे, त्यांना काय पाहिलं? पहिल्या 6 सेकंड. जरासं पहिल्या 6 सेकंडपर्यंतचा ग्राफ बघा, ओ पासून ए पासून बी इथंपर्यंतचा. ठीक आहे, मग इथंपर्यंत जर आपण ग्राफचा विचार केला तर आपल्यापुढं 2 शेप येत आहेत. एक येतो चौकोन ABDE, ABDE, आणि एक येतो त्रिकोण OAE. म्हणजे ग्राफच्या खाली कवर झालेला एरिया. OAB इथंपर्यंत काय होतात? 6 सेकंड भरतात. तिथंपर्यंतच्या ग्राफच्या खाली
अंडर कवर झालेला एरिया किती आहे? OABDEO. OABDE आणि O. मग ह्याच्यामध्ये 2 शेप आहेत. एक आहे त्रिकोण OAE आणि एक आहे चौकोन ABDE. सो ह्या दोघांचा एरिया तुम्हाला मोजता येईल का? येणार. चौकोनचा एरिया ठीक आहे ना, लांबी गुणिले रुंदी. सो लांबी किती आहे? 3 पासून 6 पर्यंत मोजा. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 किती होणार? 3. आणि उंची मोजा. आता उंची कशी मोजणार? वाय ॲक्सिसवरती. ई पासून ए पर्यंत किती भरणार? 20. ई पासून ए. सो लांबी गुणिले रुंदी म्हणजे 20 गुणिले किती? 3. ते होईल 60. ओके, इकडे या त्रिकोणाचं बघा. OAE. त्रिकोणाचा एरिया कसा मोजणार? 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया किती आहे? 0 पासून 3 पर्यंत म्हणजे O पासून E पर्यंत. तो झाला पाया 3 आहे. आणि उंची किती आहे? A पासून E ती किती आहे? 20. सो 1/2 × 3 × 20. सो ग्राफच्या खालती कवर झालेला एरिया म्हणजेच त्या कारनं ट्रॅव्हल केलेलं काय असते? डिस्टन्स. सो इथं दिलेलं आहे. सो ते किती होईल? 90 मीटर. सो हे काय झालं? ग्राफवरून आपण काय केलेलं आहे? एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे. अ कार मूविंग अलॉंग स्ट्रेट रोड विथ स्पीड ऑफ 120 km/h. एक कार आहे जिचं स्पीड आहे 120 km/h. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं कारचं स्पीड दिलेलं आहे 120. यू म्हटले म्हणजे इनिशियल स्पीड दिलेलं आहे, सुरुवातीचं स्पीड 120 km/h. पण आपल्याला व्हॅल्यू km/h नको आहे, आपल्याला ती कशामध्ये पाहिजे? मीटर/सेकंडमध्ये. मग हे कुठेतरी लिहून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा की जर तुम्हाला km/h मीटर/सेकंडमध्ये व्हॅल्यू कन्वर्ट करायचे तर त्याला गुणिले करायचं असते 5/18. 5/18. त्या दिलेल्या व्हॅल्यूला 5/18ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग हे सॉल्व करून घ्यायचं. कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करायचं, मल्टिप्लाय वगैरे करून घ्यायचं. मग तुमचं आन्सर येईल 100/3 मीटर/सेकंड. म्हणजे आधी व्हॅल्यू काय होती? km/h. आता काय झाली? मीटर/सेकंड. आधी होती 120, आता तीच व्हॅल्यू काय आहे? कन्वर्ट झाल्यानंतर 100/3. सो हे लक्षात ठेवा. km/h मीटर/सेकंडमध्ये कन्वर्ट करताना काय करणार? मल्टिप्लाय बाय 5/18. ओके. इज ब्रॉट टू रेस्ट बाय अप्लाइंग ब्रेक्स. एक गाडी होती जिचं स्पीड होतं 120. तिला ब्रेक लावला आणि ब्रेक लावल्यानंतर कार काय झाली? स्टॉप झाली. म्हणजे तिचं स्पीड कमी झालं, 0 झालं. रेस्ट झाली म्हणजे स्पीड 0. म्हणजे फायनल स्पीड किती आहे? V0. इनिशियल स्पीड किती होतं? 120. जे आपण कन्वर्ट केलं आहे 120 नाही, आता आपण कन्वर्ट केलेलं काय आहे? 100/3. आणि आता गाडीचं फायनल स्पीड म्हणजे गाडी थांबली ना नंतर ब्रेक लावल्यावर किती झालं? 0. द कार कवर्स अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर बिफोर इट स्टॉप. आणि ब्रेक लावल्यापासून थांबेपर्यंत कारनं किती डिस्टन्स कवर केले? 100 मीटर. कॅल्क्युलेट. मग हे दिले आहेत आपल्याला आणि आता कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. द ॲव्हरेज रिटार्डेशन ऑफ द कार. गाडीचं ॲक्सेलरेशन मोजायला सांगितलं आहे. म्हणजे गाडीचं स्पीड कमी कमी होत गेलं ना, 120 पासून मागे 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 किती आलं? 0 स्पीडवरती आला. त्या दरम्यान मग गाडीचं ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन विचारले म्हणजे रिटार्डेशन विचारले. टाईम टेकन बाय द कार टू कम टू रेस्ट. आणि कारनं थांबायसाठी किती वेळ घेतला ते विचारले. सो गिवन डाटामध्ये काय काय आपल्याकडं? इनिशियल स्पीड जे आपण कन्वर्ट केलं मीटर/सेकंडमध्ये, डिस्टन्स आणि वेलॉसिटी. ओके. सो त्यांना पाहिजे आहे ॲक्सेलरेशन किती आहे. ठीक आहे. आणि काय विचारलं आहे? किती वेळ लागणार. ठीक आहे. पहिला ॲक्सेलरेशन शोधूया. ओके. सो ॲक्सेलरेशनसाठी आपण फॉर्म्युला वापरू शकतो हा. मगाशी मी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन सांगितलीत. ही कायनेमॅटिकल इक्वेशन बघून घ्या, ही इम्पॉर्टंट आहेत. त्यातलं शेवटचं बघा काय आहे? V² = U² + 2AS. इथं U² समजा आपण E = साईनच्या पलीकडे नेलं, तिसऱ्या
व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. सो हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स इथं वापरले गेलेत. बघा. सो तिसरं पण वापरलेलं आहे हे आणि पहिलं पण वापरलेलं आहे. सो हे 2 फॉर्म्युले वापरले की तुम्हाला तुमचं काय मिळून जाईल, आन्सर मिळून जाईल. ओके बघा. सो पहिलं कॅल्क्युलेशन करूया. पहिलं कॅल्क्युलेशन हे कोण आहे, व्ही. पण व्ही म्हणजे काय आहे, फायनल स्पीड, आणि ते किती आहे 0, म्हणून इथं आलं 0. इनिशियल स्पीड किती आहे यू स्क्वेअर, ते आपण कन्वर्ट केलेलं आहे, ते 100/3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2as. 2a आणि हे यस म्हणजे डिस्टन्स. आता एची व्हॅल्यू माहिती नाही, तीच तर शोधायलो आपण. सो आपण हा फॉर्म्युला घेतला आणि ह्याच्यामध्ये ॲक्सिलरेशनचा म्हणजे कॅल्क्युलेशन केलं आणि मग आपल्याला काय मिळालं, ॲक्सिलरेशन. आणि ते बघा ॲक्सिलरेशन काय मिळाले, मायनस आले. बरोबर आहे, कारण निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, कारण स्पीड काय होत गेले, कमी होत गेले. सो कमी होत गेले म्हणजे रिटार्डेशन, म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. सो पहिलं काम झालेलं आहे आपलं. आणि युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरं काय शोधायला सांगितलेलं, टाईम. आता टाईमसाठी मग आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. व्ही म्हणजे फायनल स्पीड, जे किती आहे 0. यू म्हणजे इनिशियल स्पीड, ते किती आहे 100/3 प्लस ॲक्सिलरेशन आता मिळालेच आपल्याला -50/9, ते इथे टाकणार आणि इंटू काय असणार आहे टी, आणि ते आपल्याला शोधायचं आहे. सो सेकंड कॅल्क्युलेशन आपलं असेल, ओके हां सॉरी त्या. सो सेकंड कॅल्क्युलेशन आपलं हे येईल, तो फॉर्म्युला त्यांनी काय केला, मॉडिफाय केला टीसाठी, व्ही मायनस यू अपॉन टी. सो व्ही किती आहे 0, यू किती आहे 100/3 आणि ए किती आहे -50/9. हे सगळं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 6 सेकंड. सो हे आहे क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड. अजून एक आहे बघा, हे एक्झाम्पल थोडंसं काय आहे, मागचा जो आपला चॅप्टर होता स्केलर्स वेक्टर्सचा, मॅथमॅटिकल मेथडचा, त्यात आपण स्केलर्स वेक्टर्स बघितलं आहे तो, आणि त्या चॅप्टरचं आणि ह्या चॅप्टरचं कॉम्बिनेशन असलेला काय आहे, न्यूमरिकल आहे. बघा पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे, द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज यू इज इक्वल टू 5i प्लस 10j. एका ऑब्जेक्टचं काय दिलं, इनिशियल स्पीड दिले किती आहे ते, आणि वेक्टरच्या फॉर्ममध्ये दिले 5i प्लस 10j मीटर पर सेकंड. इट्स कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन इज, आणि ॲक्सिलरेशन पण दिले 2i प्लस 3j मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिटरमाइन द वेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंड. आता इथं 2 गोष्टी शोधाव्या लागतील. एक तर वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी, कारण इनिशियल वेलॉसिटी दिलेलीच आहे, इनिशियल वेलॉसिटी दिली आहे यू, म्हणजे फायनल वेलॉसिटी शोधायची असणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट कधी 5 सेकंड, म्हणजे आपलं टायमिंग काय आहे 5 सेकंड. ओके बघा, सो गिवन डाटामध्ये काय काय आहे, इनिशियल स्पीड आहे यू आणि ते वेक्टरच्या फॉर्ममध्ये दिले, ॲक्सिलरेशन दिलेलं आहे ते पण वेक्टरच्या फॉर्ममध्ये आहे, आणि काय आहे टाईम. ठीक आहे. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, यू प्लस AT, आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. समजा आपण हे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन हे घेतलं, ज्याच्यामध्ये व्ही शोधायचं आहे. ठीक आहे. व्ही हे काय आहे यू, हे काय आहे प्लस, आणि हे ए, आणि हे टी. ठीक आहे, म्हणजे हा पहिला फॉर्म्युला का व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. मग त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू भरलेल्या आहेत, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. मग आता आपल्याला माहिती आहे पहिला काय करायला लागणार, पहिला ह्या 5नं ह्या बॉक्सच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायला पाहिजे. 5नं पहिल्या क्वांटिटीला मल्टिप्लाय केला काय होईल 10i. 5नं दुसऱ्या क्वांटिटीला मल्टिप्लाय केला काय होईल 15j. मग आता इथं आहे 10i, इथं आहे 15j. मग ह्या 2 बॉक्सचं काय होणार, ॲडिशन होणार. ह्या 2 बॉक्सचं काय होणार, ॲडिशन होणार. सो हे किती आहे 5i, आणि हे किती आहे 10. सो ते 5 आणि हे 2, हे 10i म्हणजे मिळून किती होतील 15. इथं किती झालेलं 15j, आणि हे किती आहे 10j. हे 10j अधिक हे 15j इथले मिळून किती झाले 25j. सो ही झाली वेलॉसिटीचं इक्वेशन, हे झालं वेलॉसिटीचं इक्वेशन, वेक्टर इक्वेशन.
आता आपल्याला काय पाहिजे, त्याची व्हॅल्यू पाहिजे आहे. मग तुम्हाला रिझोल्युशन ऑफ वेक्टर पॉईंट आठवत असेल, लॉ ऑफ पॅरलोग्राम तर आपण घेतलेला. मग त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यू वापरतो, ही म्हणजे काय आहे 15 म्हणजे VX, आणि ही म्हणजे काय आहे VY, नाही का. आय कॅप बरोबर असेल ती एक्सचा कंपोनंट, जे कॅप असेल ते वाय, के कॅप असेल तर झेड. सो हे 15 आणि हे काय आहे 25. सो वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आपण ह्या फॉर्म्युला देणार. हे मागच्या चॅप्टरमधला फॉर्म्युला आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर. सो VX आणि VY. VX किती आहे 15 आणि VY किती आहे 25, त्यांचं स्क्वेअर. मग हे आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळेल, रूटमध्ये 850. ते आणि आपण सोडवलं तर आपल्याला मिळेल वेलॉसिटी इज इक्वल टू 29.15 मीटर पर सेकंड. ओके, खूप सोपं होतं मला वाटतं हे. ठीक आहे. सो आपण वेलॉसिटी शोधली. डिस्टन्ससाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. आता तुमच्याकडे काय काय आहे, यू आहेच, टी आहे, ए आहे, टी आहे. ठीक आहे. सो सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरा आणि कॅल्क्युलेशन करा. आत्ता जसं आपण वेक्टर सोडवलं की मल्टिप्लाय करताना काय करता येईल किंवा ॲडिशन करताना काय, जरा तुम्हाला मागच्या चॅप्टरचं काय घ्यायला पाहिजे, रेफरन्स इथं घ्यायला पाहिजे. ओके, अजून एक एक्झाम्पल. ओके, हे बघा, क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला आहे. एक एरोप्लेन आहे, हॅज अ रन ऑफ 500 मीटर. त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे 500 मीटर टू टेक ऑफ फ्रॉम द रनवे. ते रनवेवरती पळत आहे. असं विमान नाही का, असं पहिला वरती हवेत उडण्याच्या ऐवजी पहिला ट्राय करून रन करणार. अन एरोप्लेन हॅज अ रन ऑफ 500 मीटर टू टेक ऑफ फ्रॉम द रनवे. इट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट असं म्हटलं. म्हणजे विमान पहिलं थांबलेलं होतं. म्हणजे त्याची आधीची वेलोसिटी काय होती 0. इनिशियल वेलोसिटी काय होती U इज इक्वल टू 0. अँड moves with constant acceleration to cover the runway in 30 सेकंड. आणि मग टाईम किती घेणार 30 सेकंड. व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ द एरोप्लेन ॲट द टेक ऑफ. आणि मग फायनल वेलोसिटी किती असेल ते विचारलं आहे. ठीक आहे. सो आता पहिला काय करायला पाहिजे आपल्याला, पहिल्याला म्हणजे ॲक्च्युली आपल्याला फॉर्म्युला वापरायचा हा आहे. वेलोसिटी विचारलं ना फायनल. सो V इज इक्वल टू U प्लस AT. U म्हणजे इनिशियल वेलोसिटी जी किती आहे 0. टी टाईम दिलेला आहे 30 सेकंड. हां, ॲक्सेलरेशन आपल्याला त्यांनी दिलेलं नाही आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, पहिला ॲक्सेलरेशन शोधायला पाहिजे आणि मग ते ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकता येईल. म्हणून आपण हा वरचा फॉर्म्युला घेतला आहे. दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन घेतलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये यस आपल्याकडं आहे, यू आपल्याकडं आहे, टी आपल्याकडं आहे, टी आपल्याकडं आहे, म्हणजे ए नाही आहे फक्त. म्हणजे हा फॉर्म्युला घेऊन आपण कुणाला शोधणार, एला शोधणार. आणि एची जी व्हॅल्यू इथं मिळणार ती आपण मग ह्याच्यामध्ये भरणार ह्या फॉर्म्युल्यात आणि मग व्ही कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. सो हे कॅल्क्युलेशन बघा, यस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. त्या फॉर्म्युल्यानं आपण पहिला काय कॅल्क्युलेट केले, ॲक्सेलरेशन, आणि ते किती आलं 10/9. ही व्हॅल्यू आपण इथे दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये वापरली, V इज इक्वल टू U प्लस AT. मग ती इथं वापरली आणि मग आपल्याला मिळेल फायनल वेलोसिटी. आता इथं बघा, मगाशी तुम्हाला आठवत असेल आपण एक व्हॅल्यू काय केली, कन्वर्ट केली किलोमीटर पर आवरमधून कशामध्ये, मीटर पर सेकंडमध्ये. आता लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवरमधून कन्वर्ट करत असताना मीटर पर सेकंडमध्ये काय कशानं मल्टिप्लाय करायचं 5/18. आता इथं उलटं आहे, इथं व्हॅल्यू आहे मीटर पर सेकंडमध्ये आणि आपल्याला ती कन्वर्ट करायची आहे किलोमीटर पर आवरमध्ये. मग इथं मल्टिप्लाय करायचं, फक्त उलटं मल्टिप्लाय करायचं. मग अशी 5/18 केलं, इथं 18/5 करायचं आणि मग ती होईल किलोमीटर पर आवरमध्ये. मीटर पर सेकंडमधून किलोमीटर पर आवरमध्ये आणि ती होईल मग 120 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. सो हे काय होते, सोपे सोपे एक्झाम्पल्स होते. सोपे सोपे म्हणता येणार नाहीत पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स होते. ठीक आहे. उद्यापासून आपण काय चालू करायचं आहे, एक नवीन पार्ट चालू करायचा आहे ज्याचं नाव आहे प्रोजेक्टाईल मोशन. थँक्यू क्लास.